नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीच्या पेपरमध्ये सिंपल फ्युचर टेन्सवर प्रश्न आला की उत्तर कसं शोधायचं चला पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत जर प्रश्न आला शी डॉट डॉट यू टुमारो आणि आपल्याला कंसामध्ये दिले कॉल, तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपल्याला माहीत आहे की जेव्हाही सिंपल फ्युचर टेन्समध्ये प्रश्न येतो तेव्हा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण लॉंग व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. काय आहे बघा, पहिल्यांदा येतो सब्जेक्ट, त्यानंतर आपण विल किंवा शॅल वापरू शकतो. हे आहेत हेल्पिंग वर्ब अधिक क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, जे काही सब्जेक्ट आहे किंवा जे काही प्रोनाउन आहे आय किंवा बी ह्याला आपण शॅलसुद्धा वापरू शकतो. आता बघा इथे काय आलं बघा शी, जर शी असेल तर तिथं काय करू शकतो रे आपण विल वापरू शकतो. आता बघा इथे टुमारो शब्द म्हणजेच काय आहे, हा साधा भविष्यकाळ आहे. सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे, शी नंतर ना विल वापरायचं. त्यासोबतच जे काही कॉल हे काय आहे रे, व्हर्ब, म्हणजे हे काय आहे क्रियापद, हे आहे व्हर्ब, हे आहे सब्जेक्ट. लक्षात आलं का? तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या व्हर्बचं पहिलं रूप वापरायचं आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, शी नंतर आपल्याला जोडायचं आहे विल, शी विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप. आता क्रियापदाचं पहिलं रूप काय तर आहे कॉल, काय येणार आहे बघा कॉल, म्हणजे हे वाक्य काय होईल बघा, शी विल कॉल यू टुमारो. लक्षात आलं का? त्यासोबतच आता दुसरं वाक्य, दे प्लेड क्रिकेट. आता विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य भूतकाळात आहे आणि आपल्याला ते कशामध्ये करायचे बघा, सिंपल फ्युचर टेन्समध्ये. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे जे काही क्रियापद आहे व्हर्ब आहे ते काय आहे बघा, की ते आहे प्लेड. लक्षात आलं का? आता आपल्याला काय करायचं आहे की जेव्हाही सिंपल फ्युचर टेन्समध्ये वाक्य करताना जे काही सब्जेक्ट आहे सब्जेक्ट नंतर आपल्याला काय लावायचं रे, विल वापरायचं आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, दे विल. आता बघा इथे आहे प्लेज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता इथं प्लेड आहे तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं पहिलं रूप घ्यायचं आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे पहिलं रूप प्ले, काय येणार आहे बघा प्ले. लक्षात आलं का? दे विल प्ले क्रिकेट. तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे बघा, जेव्हा ही सिंपल फ्युचर टेन्स असेल तेव्हा विल पहिल्यांदा काय वापरायचं आहे बघा, सहाय्यकारी क्रियापद विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. हा नियम विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.